13 मार्च 2025ला होळी आहे, वार गुरुवार आहे। या दिवशी आपण बरेच उपाय करत असतो। होळीचा उपाय हा होळीच्या दिवशीच करायचा असतो। आज मी तुम्हाला काही महत्त्वाचे उपाय सांगणार आहे। हे तुम्ही करत असताना चार चौघामध्ये कोणालाही हा उपाय सांगायचा नाही आहे, याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे। जेव्हा आपण होळीची पूजा करायला जातो तेव्हा घरातलं जे काही नैवेद्य आहे ते वरण भात भाजी चपाती तो घेऊन जातो, त्याचबरोबर नारळही घेऊन जातो। नारळ अर्पण करण्याची विविध पद्धत आहे, विविध कार्यासाठी नारळ अर्पण करू शकतो। काय काय अर्पण करायचं आहे त्याचीच माहिती घेणार आहोत। सगळ्यात आधी बघा, होलिकेमध्ये आपलं शारीरिक मानसिक कष्ट दूर व्हावे त्या होलिकेला प्रार्थना करायची असते। काही गोष्टी आहेत त्याचं दहन करायचं असतं, त्यातली सगळ्यात महत्त्वाची वस्तू तुम्हाला काय करायचं आहे। होळीला बघा, जेव्हा आपण नैवेद्य अर्पण करत असतो त्याच्यानंतर बघा काही प्रक्रिया करायच्या असतात, काही वस्तू घेऊन जायच्या आहेत। त्याच्यामध्ये एक आहे ते तुम्हाला बघा 11 लवंगा घेऊन जायच्या आहेत, 7 बत्ताशे घेऊन जायचे आहेत, 11 विड्याची पानं घेऊन जायची आहेत, एक खोबऱ्याची वाटी घेऊन जायची आहे। परत तुम्हाला एकदा सांगते बघा, 11 लवंगा जे आपल्या घरात असतात, 7 बत्ताशे घेऊन जायचे आहेत। कुठल्याही किराणाच्या दुकानात बघा बत्ताशे मिळून जातील। त्याचबरोबर 11 विड्याची पानं, एक खोबऱ्याची वाटी हे तुम्हाला बघा घेऊन जायचं आहे। थोडंसं तूप घेऊन जायचं आहे, तो तुम्हाला बघा होळीच्या अग्नीमध्ये दहन करायचं आहे। हा उपाय करत असताना गुपचूप करा, कोणालाही सांगू नका। हे केल्याने काय मिळणार आहे तर आपल्या आयुष्यातील हितशत्रू असतात, अडलेली कामे आहेत ते मार्गी लागावे म्हणून हे सगळं करायचं असतं। आता बघा तूप कसं घेऊन जायचं तर एक खोबऱ्याच्या वाटीमध्ये 11 लवंगा बसणार आहेत। त्याच्यामध्ये बघा त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये 1-2 थेंब तुम्हाला तूप टाकायचं आहे आणि सगळे वस्तू घेऊन होळीच्या अग्नीमध्ये दहन करायचं आहे। होळीच्या दिवशी बघा अगदी तुम्हाला मासिक धर्म सुतक विट असेल तर बघा ही सेवा करता येणार नाही। बघा आपल्या तोंडावर खूप गोड बोलतात, मागून आपली भरपूर अशी निंदा नालस्ती करत असतात। नेहमी असं होतं की बघा तुमच्या तोंडावर खूप गोड गोड बोलतात, तुमची निंदा नालस्ती करत असतात, ज्याला आपण हितशत्रू म्हणतो। आपल्याला त्यांच्यासाठी सुद्धा एक प्रभावी असा उपाय करायचा आहे। लक्षात घ्या, जेव्हा आपण उपाय करत असतो कोणाचं तरी वाईट व्हावं असा कधीच विचार करायचा नाही। समजा कोणीतरी आहे तुमच्या वाईटावर आहे, त्याच्यासाठी काय करायचं आहे, होळीच्या दिवशी सकाळी अर्थात मासिक धर्म सुतक विटळ असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही। तुम्हाला काय करायचं आहे, काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये त्याच्यामध्ये बघा काळे तीळ टाकायचे आहेत आणि त्याची पोटली करायची आहे। दिवसभरात तुमच्या सोबत असावी, महिला करणार असेल तर बघा त्यांच्या सोबत असावी। सोबत कशी ठेवायची, तुम्हाला काय करायचं आहे, एक कपडा घ्यायचा, त्याच्यामध्ये काळे तीळ टाकायचे आणि दिवसभर आपल्यासोबत ठेवू शकता। कोणीही उपाय करू शकता। आपली मुलं जरी असेल, पती जरी असेल तर त्यांच्या खिशामध्ये ठेवतात, तर आपण कुठे ठेवायचं हे खूप मोठा प्रश्न आहे। तुम्हाला ठेवायचं असेल तर साडी घालत असाल, ड्रेस घालत असाल, ड्रेसला बांधून ठेवा, साडीला बांधून ठेवा, काहीतरी उपाय करू शकता। तर ते तुमच्या जवळच ठेवायचं आहे दिवसभर। बघा दिवसभर तुमच्या जवळ ठेवायचं आहे संध्याकाळपर्यंत आणि ते जाऊन बघा होलिका दहन आहे। गुपचूप जे तुम्हाला काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधलेलं आहे तसंच तुम्हाला टाकायचं आहे। काय म्हणायचं आहे, माझे जे हितशत्रू आहेत, माझ्यावर बघा जे तोंडावर गोडगोड बोलतात आणि माझ्या मागून बघा निंदा नालस्ती करतात, त्यांच्यातून मला सुटका कर, त्यांचा नाश होऊन दे, त्यांचे वाईट होऊन दे, असं कधीच करायचं नाही। कोणीही कितीही तुमच्याबद्दल कितीही वाईट असले तरी आपली वृत्ती चांगली असणं तेवढंच महत्त्वाचं आहे। दुसरा उपाय आहे जो तुम्हाला बघा करायचा आहे, उद्योगधंदे चालत नाही। बऱ्याच वेळा असे कमेंट येतात की उद्योगधंदे आमचे चालत नाहीत। तुमचं पार्लर आहे, मेडिकल आहे, कुठलंही गाडा आहे किंवा आमचा घरगुती व्यवसाय आहे, तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करताय, त्याला यश व्हावं तसं मिळत नाही। मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, तुम्ही 21 गोमती चक्र घ्यायचे। होळीच्या दिवशी बघा हा उपाय करायचा आहे। 21 गोमती चक्र घ्यायचे, भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन प्रदोष काळी म्हणजेच काय तुम्ही 4:30, 5:30, 6:30, 7:30 वाजेपर्यंत तुम्ही जावा आणि बघा गोमती चक्र भगवान शंकरांच्या पिंडीजवळ अर्पण करावे। अर्पण केल्यानंतर त्यांना प्रार्थना करायची आहे, मी जे काही प्रामाणिकपणे माझे जे कष्ट चालू आहे, प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे, माझे जे काही उद्योगधंदे आहेत त्याला यश येऊन दे, माझ्या घराची भरभराटी होऊन दे, माझे जे काही बिझनेस चालू आहे त्याच्यात पण माझी भरभराटी येऊन दे, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि ते गोमती चक्र तिथेच ठेवायचे आहेत। उपाय हा शिवमंदिरात जाऊनच करायचा आहे। आमच्याकडे शिवमंदिर नाही आहे, तुम्हाला हा उपाय करता येणार नाही, मंदिरात जाऊन करायचा असतो। भले तुमच्या घरात शिवपिंड आहे, मंदिरात जाऊन केलेली सेवा, केलेले अध्यात्म कुठल्याही गोष्टीचा उपाय असो तर तो तिकडे केला तर नक्की
त्याचं फळ जास्त प्रमाणात मिळत असतं। अर्थात आपण घरात इतकी बघा सेवा करतो तेवढी निगेटिव्हिटी बऱ्याच प्रमाणात असते, तर मंदिरात इतकी जाणवत नाही। तिसरा जो उपाय सांगितलेला आहे तो तिथे जाऊनच करायचा आहे। उपाय करत असताना मनात एक लक्षात ठेवायचं आहे, माझं सगळं चांगलं घडणार आहे, माझ्या आयुष्यात सगळं चांगलं घडणार आहे, असं करून हे सगळं चांगलं घडणार आहे। तेवढ्या सात्विकतेने उपाय करतात तेवढ्या सात्विकतेनेच फायदा तुमच्यावर होतो आणि तेवढ्या चांगल्याही गोष्टी घडत असतात। म्हणून तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।